नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी आणि आनंद कायम नांदावा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात जे फक्त कॅलेंडरवरचे दिवस नसतात, तर ते दिवस असतात नशीब बदलण्याचे, आयुष्याला नवी दिशा देण्याचे आणि देवाच्या कृपेने भरभराट मिळवण्याचे. असाच एक अत्यंत शुभ आणि चमत्कारी दिवस म्हणजे अक्षय तृतीया. यंदा 19 एप्रिल रविवारी हा पवित्र दिवस आलेला आहे. पण या दिवशी एक अशी चूक आहे जी जर तुम्ही केली तर लक्ष्मी घरात येण्याऐवजी परत जाऊ शकते, आणि ही चूक 90% लोक नकळत करतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय, या दिवशी काय करावं, काय टाळावं आणि कोणते उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. आता अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे जे कधीच संपत नाही, जे सतत वाढत राहते, जे कायम टिकून राहते. म्हणजेच या दिवशी केलेलं पुण्य, दान, जप, उपासना हे सर्व अक्षय म्हणजेच कधीच न संपणारं होतं. हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येतो. चंद्र वाढत असतो आणि याच वाढत्या ऊर्जेमुळे हा दिवस अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते. तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो. आता लक्षपूर्वक ऐका, या दिवशी पूजा नाही केली तरी चालेल, पण दान न करणे ही सर्वात मोठी चूक आहे. कारण अक्षय तृतीया हा दानाचा दिवस आहे. जर तुम्ही काहीच दान केलं नाही तर त्या दिवशी मिळणारे पुण्य तुम्ही गमावता. म्हणून लक्षात ठेवा, छोटंसं का होईना पण काहीतरी आजच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करा. यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल सकाळी 7:26 अक्षय तृतीयेची ही तिथी असणार आहे. पण अक्षय तृतीया हा सण 19 तारखेलाच साजरा करणार आहोत. तर आता सकाळची सुरुवात कशी करायची ते आपण बघूया. सकाळी लवकर उठून स्नान करा. पाण्यामध्ये गंगाजल किंवा चिमूटभर हळद मिसळून तुम्ही या पाण्याने स्नान करा. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होतं. त्याचबरोबर मुख्य दरवाजा, घराची शुद्धता ही खूप आवश्यक आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करा. उंबरठ्यावर हळद लावा, हळदीचं लेपन करा, रांगोळी काढा. आणि हे करणं म्हणजे लक्ष्मीचं स्वागत करणं आहे. उंबरठ्यावर एक मातीचा दिवा घ्या, त्यात तांदूळ, लवंग, कापूर टाका आणि उंबरठ्यावर ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि हा दिवा प्रज्वलित करताना तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा. हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. दरवाजावर आंब्याची पानं लावा आणि मंत्र जपा. दरवाजावर आंब्याची पानं लावताना या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर दारात छोटीशी रांगोळी काढायची आहे. घरदार स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे. छोटीशी का होईना आपल्याला दारावर रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एखादी मातीची पंती. मातीची पंती घ्या, त्यात अख्खे मुठभर तांदूळ ठेवा, त्यावर 2 लवंगा, 2 कापुराच्या वड्या ठेवा आणि उंबरठ्यावर कोपऱ्यात दिवसभर ठेवून द्या. किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता आणि तिथेच तशाच त्या राहू द्या. संध्याकाळी दिवे लागणीला ते तांदूळ जर तुम्ही सकाळी हा उपाय केला तर संध्याकाळी दिवे लागणीला ते तांदूळ आणि जो कापूर ठेवलेला आहे लवंगासोबत, त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू उंबरठ्यावर जाळायच्या आहेत. तुम्हाला सोन्यासारखा अनुभव येईल. त्याचबरोबर या दिवशी सकाळी गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. आंब्याचं तोरण मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे. आता आंब्याचं तोरण लावताना काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे ते बघा, ते मी तुम्हाला सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला
ते करताना करायचं आहे. आपल्या मुख्य देवघराजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे. गॅस शेगडीजवळ स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला तिजोरीजवळ सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. जिथे तुमच्या लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवल्या आहेत तिथे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मग तुम्ही हळदीने काढा किंवा हळदी कुंकू एकत्र करून त्यामध्ये गुलाबजल टाकून काढा. लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपा आणि मग स्वस्तिक काढायचं आहे. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होतात. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी विष्णूंची विष्णू सहस्त्रनामावली ही सेवा आवर्जून करा. एक वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करता आलं तर जरूर पठण करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण आवर्जून करा. जमलं नाही तर यूट्यूबवर लावून द्या. तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, फोटो असेल. देवी आईला कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला देवी देवतांना छान या दिवशी अभिषेकसुद्धा करायचा आहे. पंचामृताने करा, गाईच्या दुधाने करा. थोडा केसर असेल तर दुधात केसर टाका आणि केसर मिश्रित दुधाने आवर्जून लक्ष्मीनारायणाला, गणपती बाप्पाला जेवढे देवी देवतांच्या मूर्ती असतील तेवढ्यावरती केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. माता अन्नपूर्णेला देवघरात स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या. त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत मूर्ती स्थापन करा. सकाळी देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून द्यायचा आहे. विझणार नाही याची काळजी घ्या. एक दिवा तुळशीजवळ लावा, एक दिवा मुख्य दरवाजापाशी लावा. प्रत्येक दिव्यामध्ये 2 लवंगा टाकून तसेच दिव्यात एक कापराची वडी टाका. चिमूटभर हळद टाकायची आहे. देवघरातील दिव्यात पण तुळशीजवळ पण आणि मुख्य दाराशी सुद्धा आणि अशी दिव्यामध्ये ही सेवा करताना लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपायचा आहे आणि एक दिवा पितृदेवतांच्या नावाने दक्षिण दिशेकडे आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला काळे तीळ टाकायचे असतात, इतर वस्तू टाकायच्या नाही आहेत. अक्षय तृतीयेला देवघरात वाटीभर धणे आणि एखाद्या गुळाचा खडा किंवा साखर, वाटीभर धणे किंवा गुळ माता लक्ष्मी समोर तो गुळ ठेवू शकता किंवा साखर ठेवू शकता. तो माता लक्ष्मी समोर नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. आता तर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा इतर गोळाधुराचा नैवेद्य दाखवतच असाल तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावरती सुद्धा वाटीभर धणे आणि गूळ किंवा साखर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुमच्या घरात धनधान्य, ऐश्वर, सुखसंपत्ती कशाचीच कमी पडणार नाही म्हणून वाटीभर धणे आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. या दिवशी थोडेसे धणे आपल्या कुंडीत जरूर पेरून द्या आणि त्याची जी कोथिंबीर उगवेल ती तुम्ही जेवणात प्रसाद म्हणून वापरू शकता. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, आंब्याचा नैवेद्य तर सगळ्यांच्याच घरामध्ये होतो. काही ठिकाणी अक्षय तृतीयापासून आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य दाखवला जातो, पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि गाईला नैवेद्य दाखवला जातो. मग आपण आंबा खायला सुरुवात काही घरामध्ये करतात. बघा, आपल्याला आपल्या कर्माची फळं आपल्या कर्मानुसार मिळत असतात आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विसरू नका. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ देखील होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेली भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामे दान करू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर धान्य भरून तुम्ही हे भांडे दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. तसेच या काही वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य देखील प्राप्त होते. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या नावाने गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार आनंदाने पैसे आणि कपडे इत्यादी देखील दान करू शकता. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणासाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे सुद्धा खूप चांगले मानले जाते. तसेच मंदिरात फळे आणि प्रामुख्याने गोड अन्नाचे दान करावे. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन गरजू रुग्णांना फळे, पाणी आणि मिठाई वाटप करावी. त्याचप्रमाणे बघा, मंदिरात पूजेचे साहित्य उदाहरणार्थ घंटा, पूजेची थाळी अर्पण करू शकता. तसेच विद्वान व्यक्तींना धार्मिक पुस्तके भेट दिल्यास गुरु बृहस्पती प्रसन्न होतात.
त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या आईवडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे या दिवशी विशेष फलदायी मानला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. याशिवाय या दिवशी धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला वाटीमध्ये मीठ घेऊन त्याची पूजा अवश्य करावी. पण तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीचीच वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मीठ भरायचं. मग ते मीठ जाड असेल, काळं असेल, सेंद असेल किंवा बारीक मीठ असेल, जे मीठ तुम्ही वापरता ते मीठ तुम्ही त्यामध्ये भरायचं आणि त्याची पूजा करायची. वाटीच्या समोर तुम्ही फुलं आणि त्या फुलावरती हळद कुंकू वाहू शकता. अक्षय तृतीयेला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकतर स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून तेच मीठ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये देखील वापरू शकता. यामुळे काय होते, आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. म्हणून पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा तुम्ही भोग प्रसाद म्हणून नैवेद्य त्यांना अर्पण करू शकता. तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान देखील करू शकता किंवा करावे. तसेच या दिवशी नवीन कपडे परिधान करूनच मंदिरात देवाचे दर्शन अवश्य घ्यावे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दानधर्म, पितरांसाठी सेवाही करू शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पितरांचे स्मरण करून सीधा दान करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान, यथाशक्ती जो काही तुम्हाला पैसे दान करायचे आहेत ते तुम्ही दान करू शकता. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही पितरांसाठी सेवा करायच्या असतील, पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्यनियमाने दररोज म्हणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून ते तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलमध्ये लावू देखील शकता. बघा, आपण जो पितरांचा स्वयंपाक करतो त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ बनवायचे असतात. तर काही ठिकाणी फक्त पुरणपोळीचा नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवला जातो, पण काही ठिकाणी पितरांचा स्वयंपाक बनवला जातो. तर पितरांच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तांदळाची खीर ही सगळ्यांकडेच बनवली जाते. त्यानंतर उडदाचे वडे बनवले जातात, अळूची वडी, तसेच अळूची भाजी, कढी बनवली जाते. त्याचप्रमाणे बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, डांगराची भाजी, त्यानंतर गवारीची भाजी देखील बनवत असते. चटण्या बनवल्या जातात. चटणीमध्ये स्पेशल तिळाची चटणी, जवसाची चटणी बनवली जाते. त्याचबरोबर कोशिंबीर, पंचामृत, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी, कारल्याची भाजीसुद्धा बनवली जाते. आणि याचबरोबर लिंबू, तूप, भाजलेले किंवा तळलेले पदार्थ जे असतात तर ते सुद्धा पितरांना खूप आवडतात. पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापर अजिबात करायचा नसतो. कांदा लसूण विरहित जेवण जे आहे ते पितरांसाठी बनवायचं असतं. आणि पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगे किंवा गाजर या 3 भाज्याचा वापर मात्र अजिबात करू नका. पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी तुमच्या घरातील नसतील सर्वांनी लहानांपासून मोठ्यापर्यंत उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पितरांसाठी जेवण बनवलेलं आहे ते उष्ट देखील करायचं नसतं आणि स्वयंपाक बनवताना चाखून देखील खाऊन देखील पाहायचं नसतं. पितरांसाठी स्वयंपाक करत असताना दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, रडणं पडणं किंवा खूप खुशी आनंदाने स्वयंपाक करणं तर या गोष्टी करायच्या नाहीत. नॉर्मल जसं आपण स्वयंपाक करतो किंवा जास्त कोणाबद्दल काही बोलायचं नाही. आपापलं काम आपण करतोय अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो तुम्हाला पितरांसाठी करायचा आहे. आणि पितरांच्या स्वयंपाकाला कधीच नावं देखील ठेवायची नाही. भलेही तुम्ही कोणाकडे पितरांचं जेवण जेवायला गेलात किंवा आपल्या घरी जरी बनवलं तरी तुम्ही जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर सुद्धा नावं ठेवू नका. पितरांसाठी जेव्हा आपण नैवेद्य बनवतो तर त्यावेळेला जेव्हा आपण ताट बनवतो आणि समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो त्यावेळेला आपण पाण्याने चौकोन भरीव न काढता पाण्याने आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्यावर मग हे जे ताट आहे नैवेद्याचं ते तुम्हाला ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवताना उलटं पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवासाठी सगळ्या गोष्टी करतो त्याचबरोबर एकदम उलट सगळ्या गोष्टी पितरांसाठी करायच्या असतात. पितरांसाठी जेवण, पितरांसाठीचं ताट हे शक्य झालं तर 99% तुम्हाला मिळालं तर केळीच्या पानावर वाढायचं. पण सगळ्यांनाच केळीचं पान मिळेल असं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही ताटामध्ये देखील वाढू शकता. पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायला अजिबात विसरू नका. केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढतो तर त्यावेळेला केळीच्या
पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचं तूप चमचाभर टाकून त्यावरती भात ठेवायचा आणि मग त्यावरती वरण वाढायचं. इतर वेळी बघा आपण भात वाढतो त्यावरती साधं वरण वाढतो आणि त्यावरती आपण तूप वाढत असतो. पण पितराच्या ताटात खाली तूप, त्यावरती भात आणि त्यावरती वरण असं वाढायचं असतं. आणि लिंबू जे असतं ते सर्वात शेवटी वाढायचं आहे. अक्षय म्हणजे कधी न संपणारी, अखंड टिकणारी, या दिवशी केलेली जी पूजा असेल, दानधर्म असेल, अक्षय टिकून राहतो, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ना त्या सेवा थोडा का होईना दान अवश्य करायच्या. यामुळे बऱ्याचशा पितृदोषातल्या 100% अडचणी दूर होतात आणि पित्र शांत तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देखील देतात. आता तुमच्या घरात काहीच करत नसतील, म्हणजे तुमच्या घरात परंपरेनुसार करा केळीचं पूजन वगैरे नसेल किंवा गावी करत असतील तरी पण काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, देवाची पूजा झाल्यानंतर 12 ते 12:30 वाजता एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि तो तुम्ही सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसायचा आहे आणि तो दिवा लावायचा आहे आणि एक वेळा का होईना पितृस्तोत्र हात जोडून पठण करायचं आहे. आता नाही पठण करतायत तर यूट्यूबवरती लावून दिलं तरी पण चालेल. पितरांसाठी पितृदोष दूर करण्यासाठी आणि बऱ्याचशा अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण तुळशीजवळ दिवा तर लावणारच आहोत. अक्षय तृतीयेला मुख्य दाराशी लावणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला दक्षिण दिशेला पितरांसाठी सुद्धा दिवा लावायचा आहे. आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून तो दिवा लावायचा आहे. महिलांना मासिक पाळी वगैरे असतील तर घरातील इतर व्यक्तीने सेवा केली तरी देखील चालू शकतं. अक्षय तृतीयेला कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे. साधा दही भात ठेवला तुम्ही किंवा पुरी केलेली असेल, एखादी चपाती केलेली असेल, त्यावर थोडासा भात ठेवा, थोडंसं दही टाका, चमचाभर साखर टाका आणि घराच्या बाहेर कावळ्याला घास या दिवशी अवश्य द्यायचा आहे. त्याचबरोबर घराजवळ गाय असेल तर गाईला सुद्धा ताजी चपाती द्या किंवा पुरणपोळी केलेली असेल तर पुरणाच्या पोळीला तूप लावून स्वतःच्या हाताने गाईला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी असा नैवेद्य खाऊ घालायचा. आणि मग आपण सर्वांनी जेवायचं आहे आणि आधी देवतांना नैवेद्य दाखवा, मग पितरांना नैवेद्य दाखवा, कावळ्याला घास द्या आणि मग गाईला नैवेद्य दाखवून मग जेवण करायचं आहे. तसेच या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायचा आहे त्याबद्दलची माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान, धूम्रपान करणे टाळावे. हा जो दिवस आहे तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे. या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करावी. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा या दिवशी वेगळी करू नये, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवावी. जर आपण वेगवेगळे त्यांचे पूजन केले त्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते, कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूंची केलेली उपासना आहे. आणि भगवान विष्णूच्या पूजेचे फळ मिळवण्यासाठी तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये नक्की ठेवायची आहे. त्यांना तुळशीच्या पानांची माळ बनवून घालायची आहे. हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकरात लवकर प्रसन्न होतात. या दिवशी नॉनव्हेज सेवन घरामध्ये अजिबात करू नका. मांस, मटण, मच्छी, अंडी या दिवशी आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायची नाही आहेत. आता सर्वात महत्त्वाची जी चूक आहे बघा, या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो. त्यामध्ये आपण सोने चांदी खरेदी करतो. तसेच आपल्या ऐपतीनुसार आपण ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो. पण यामध्ये चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी प्लास्टिकच्या, ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी या दिवशी खरेदी करू नये. या गोष्टीत राहूचा प्रभाव असतो आणि त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. त्यामुळे या गोष्टीची चुकूनसुद्धा तुम्ही खरेदी करू नका. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे, कर्ज देणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते. त्यामुळे चुकूनसुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतःसुद्धा कोणाकडून पैसे हे उसने म्हणून घेऊ नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशांची जागा अस्वच्छ ठेवू नका. तसेच घराची नीट साफसफाई करा. अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असतं आणि अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही आणि त्यामुळे या चुकासुद्धा आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. या पूर्णपणे टाळायच्या आहेत.
या दिवशी तुम्ही शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान गणेश, श्रीहरी विष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे त्यांचा आपल्याकडून चुकूनही अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी अजूनही काही नियमांचं पालन करायचं असतं. त्यामध्ये घरामध्ये पती पत्नीने ब्रह्मचर्य पालन करायचं असतं. त्याचबरोबर घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. ज्या घरात महिलांना मासिक धर्म चालू आहे, म्हणजे बघा अगदी मासिक धर्माचा 4था दिवस असेल तरीही अक्षय तृतीयेची पूजा चुकूनही करू नये. त्याचप्रमाणे ज्या महिलेची नुकती डिलिव्हरी झालेली म्हणजे तिचे 12 दिवस पूर्ण झालेले नाहीत तर अशा महिलांनी सुद्धा चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये. डिलिव्हरी झालेल्या महिलेने 1.25 महिना देवपूजेपासून तसं पाहिलं तर लांबच राहायचं असतं. त्याचबरोबर विटाळ असेल, सुतक असेल तर अशा महिलेने सुद्धा अक्षय तृतीयेची पूजा पूर्णपणे टाळावी. अक्षय तृतीयेला तर्पणविधी होम करायला विसरू नका. याची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे, तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. तर मंडळी, अक्षय तृतीया ही फक्त पूजा नाही, तो एक संदेश आहे. चांगलं करा, दान करा, कृतज्ञ राहा, कारण जे तुम्ही करता तेच अनेक पट परत येतं. जर तुम्ही आज सांगितलेल्या गोष्टी मनापासून केल्यात तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः नक्की लिहा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.